आणि आता पाहूयात महाफास्ट 50 बातम्या। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर भाजपची 23 आणि 24 सप्टेंबरला बैठक। भाजपा कोर कमिटीसह निवडणूक समिती सदस्य उपस्थित राहणार। पितृपक्षानंतर भाजप पहिल्या 50 उमेदवारांची नावे जाहीर करणार। अजित पवार गट महायुतीत 70हून अधिक जागांवर दावा करणार। विद्यमान आमदारांपैकी कोणाचंही तिकीट कापलं जाणार नाही। देवगिरीवरील बैठकीत हमी तर वादग्रस्त वक्तव्य टाळण्याच्याही सूचना। मुंबईतील 36 जागांवर लवकरच तोडगा काढण्यावर महाविकास आघाडीची खलबत। मुंबईतील 6 ते 7 जागांवर तिढा। मेरिटनुसार जागा वाटप बैठकीत चर्चा झाल्याची माहिती। आपले संस्कार स्वभाव स्वच्छ असले पाहिजेत। सकाळचं प्रदूषण कमी झालं पाहिजे। स्वच्छता अभियानावर बोलताना मुख्यमंत्री शिंदेंचा संजय राऊतांना टोला। संविधान बदलणार, समान नागरी कायदा आणणार असं काहींनी सांगितलेलं। चंद्रसूर्य हयात असेपर्यंत कुणी संविधान बदलू शकणार नाही। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा। 21 तारखेपासून अजित पवारांचा पुन्हा एकदा महाराष्ट्र दौरा। सुरुवातीला जवळपास 70 मतदारसंघांचा आढावा घेणार। अजित पवारांची विधानसभानिहाय आमदारांशी चर्चा। मराठवाडा विदर्भात दुग्ध क्रांतीसाठी सरकारची नवीन योजना। शेतकऱ्यांना 50 ते 75% अनुदानातून गाई म्हशींचे वाटप करण्यात येणार। काँग्रेसकडून आज राज्यभरात आंदोलनाची हाक। राहुल गांधी विरोधातील भाजप नेत्यांच्या वक्तव्याविरोधात आंदोलन करणार। काँग्रेसच्या आंदोलनाला शरद पवार गटाचाही पाठिंबा। राहुल गांधींविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी अनिल बोंडेंविरोधात काँग्रेसचं आंदोलन। भाजपनं बोंडेंची पक्षातून हकालपट्टी करावी, काँग्रेसच्या विकास ठाकरेंची मागणी। बुलढाण्यात आज महिला सशक्तीकरण कार्यक्रम। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 26 पुतळ्यांचं आज लोकार्पण होणार। तर मुख्यमंत्री शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्री आज नागपुरात मुक्कामी। शिंदे फडणवीस अजितदादांमध्ये रात्री विधानसभा जागा वाटपावर चर्चा होण्याची शक्यता। मुख्यमंत्री शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी। मलकापूर, नांदुरा, धाड, चिखलीकडून येणाऱ्या वाहतूक मार्गात बदल, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन। मंत्री अब्दुल सत्तारांच्या समर्थकांकडून आज सिल्लोड बंदची हाक। रावसाहेब दानवेंच्या विरोधात मोर्चा। दानवेंनी सिल्लोडचा उल्लेख पाकिस्तान असा केल्यानं मोर्चा काढणार। गिरगाव चौपाटीवर मुख्यमंत्री शिंदे स्वच्छता अभियानात सहभागी। शिंदेंनी स्वतः ट्रॅक्टर चालवत स्वच्छतेचा आढावा घेतला। मुंबईतील भाईंदर परिसरात आज काँग्रेसची कोकण विभागीय आढावा बैठक। काँग्रेसचे वरिष्ठ नेते उपस्थित राहणार। नितीन गडकरी आणि शरद पवार सांगलीत एकाच मंचावर येणार। 4 ऑक्टोबरला मराठा समाज संस्थेच्या कार्यक्रमाला दोन्ही नेते हजेरी लावणार। भाजपचे माजी खासदार संजय काका पाटील यांची माहिती। संजय दिना पाटील यांच्या खासदारकीला हायकोर्टात आव्हान। शपथपत्रात आईच्या नावाचा उल्लेख नसल्यानं अपात्र ठरवण्याची मागणी। संजय दिना पाटलांवर नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप। पुण्यात संभाजीराजे छत्रपती, बच्चू कडू आणि राजू शेट्टींची एकत्रित बैठक। इतर घटक पक्षांच्या उपस्थितीत सकाळी 11:30 वाजता बैठक होणार। विधानसभेसाठी रणनीती आखण्याची शक्यता। प्रकाश आंबेडकर आणि जरांगेंना सोबत घेण्याबाबत चर्चा सुरू। आम्ही एकत्र येण्यासाठी प्रयत्न करत आहोत, राजू शेट्टींची माहिती। गोपीचंद पडळकर फडणवीसांचा पाळीव कुत्रा। पवार गटाचे नेते आणि माजी आमदार अनंतकुमार पाटलांची टीका। तर पडळकरांनी पवारांची माफी मागावी, अन्यथा फिरू देणार नाही। पडळकरांच्या पवारांवरील टीकेनंतर अनंतकुमार पाटलांचा इशारा। एक देश एक निवडणूक प्रस्तावाला मान्यता। येत्या हिवाळी अधिवेशनात केंद्र सरकार याबाबतचं विधेयक मंजूर करणार। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त 1 ते 31 ऑक्टोबर दरम्यान 25,000 मोफत आरोग्य शिबिरांचं आयोजन। फडणवीसांच्या वैद्यकीय कक्षाचा उपक्रम। अजित पवार गटाने पक्षांतर्गतच समन्वयक नेमले। पुण्यातील राहुल पोकळे यांची मुख्य समन्वयक म्हणून नेमणूक। पक्षाच्या संघटनात्मक स्थितीचा अहवाल प्रदेश स्तरावर देण्याची जबाबदारी। स्पाइसजेटनं कर्मचाऱ्यांचे 3,955 कोटी थकवले। कंपनीने आर्थिक व्यवहारांची माहिती मुंबई शेअर बाजाराला सादर केली। त्यामध्ये पैसे थकल्याचं नमूद। ईपीएफ मधून आता एकाच वेळी 1 लाख रुपये काढता येणार। ईपीएफओच्या परिचालनासाठी अनेक नियमात बदल। केंद्रीय श्रममंत्री मनसुख मांडविया यांची माहिती। चंद्रयान 4 मोहिमेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी। 104 कोटींचा खर्च येणार। इस्रोकडे अंतराळ विकसित करण्याची आणि मोहिमेची जबाबदारी। गणेशोत्सवात नैसर्गिक आणि कृत्रिम विसर्जन तलाव स्थळावरून सुमारे 550 मेट्रिक टन कचरा संकलन। चौपाट्यांवरून 363 मेट्रिक टन घनकचरा जमा। गणेशोत्सवानंतर आता बीएमसीकडून बॅनर जाहिरात हटवण्याची मोहीम हाती। 14,000हून अधिक जाहिराती फलक कमानी पालिकेने हटवल्या। गणेशोत्सवाच्या काळात बेकायदा होर्डिंग्जवर काय कारवाई केली या संदर्भात माहिती देणारे प्रतिज्ञापत्र सादर करा। मुंबई उच्च न्यायालयाचे मुंबई महापालिकेला निर्देश। 2023-24 वर्षात बेस्टला 698 कोटी उत्पन्न तर 3,183 कोटींचा खर्च। उत्पन्नात वाढ आणि खर्च कमी करण्यासाठी बेस्टच्या ताफ्यात आता मालकीऐवजी भाडेतत्वावरील बस दाखल होणार।
म्हाडा भवनात हिरकणी कक्ष उभारण्यात येणार, कामानिमित्त तान्ह्या बाळाला घेऊन येणाऱ्या महिलांसाठी सुविधा. लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीत मोबाईलसह मौल्यवान वस्तूंची चोरी, पोलिसांकडून 32 अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हे दाखल. कोल्हापूर गोवा कोल्हापूर हे विशेष विमान आज कोल्हापूर विमानतळावरून उड्डाण करणार. आठवड्यातून 3 दिवस विमानसेवा सुरू राहणार. लाखो पुणेकरांनी विसर्जन मिरवणूक अनुभवण्यासाठी केला मेट्रोने प्रवास. एकाच दिवसात 3,46,633 प्रवाशांचा मेट्रोनं प्रवास. पुणे मेट्रोला 54,92,412 रुपयांचं उत्पन्न. वडगाव शहरी मतदारसंघात दादा गटाच्या सुनील टिंगरे विरुद्ध पवार गटाचे बापू पठारेंची लढतीची शक्यता. मात्र भाजपचे जगदीश मुळीक इच्छुक असल्यानं महायुतीत पेच. गणेशोत्सव मिरवणुकीच्या काळात एसटीच्या उत्पन्नावर परिणाम. काही रस्ते बंद असल्यानं 30 ते 40% प्रवासी संख्येत घट. मराठी भाषिकांच्या बोलींची वैशिष्ट्य सर्वेक्षणाच्या माध्यमातून अभ्यासली जाणार. महाराष्ट्रालगतच्या 4 राज्यांमध्ये राज्य मराठी विकास संस्था आणि डेक्कन कॉलेज सर्वेक्षण करणार. पुण्यात गणेशोत्सवाच्या काळात 7,06,478 किलो निर्माल्य गोळा. विसर्जनाच्या मार्गावर 167 टन कचरा, 3.5 टन चपला आणि बुटांचा समावेश. पिंपरी शहरातील पाणीपुरवठा आज विस्कळीत, तर शुक्रवारी अपुरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार. भोसरी सबस्टेशनच्या दुरुस्तीचं काम.